नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आता मी सकाळी 4 वाजता उठलेलो आहे. 4 वाजता उठून अंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. तर तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे 2 तीर्थक्षेत्र, एक साईबाबा शिर्डी आणि शनी शिंगणापूर. तर मी टोटल 12 जण आहे. तर 12 जणांना पिकअप करत आम्ही तिकडे पुढे जाणार आहे दर्शन करण्यासाठी. गाईज सकाळचा सूर्योदय होत आहे, सनराइज होत आहे. किती मस्त प्रसन्न वातावरण आहे, किती मस्त छान व्ह्यू आहे. तर आम्ही बुक केलेला आहे, मिनी ट्रॅव्हलर बुक केलेलं आहे गाडी. तर तुम्हाला समृद्धी महामार्ग दाखवतो. तर मी समृद्धी महामार्गावरती आहे. अशा प्रकारे समृद्धी मार्ग आहे, खूप सुंदर असा समृद्धी मार्ग आहे प्रवास करण्यासाठी. व्ह्यू किती मस्त आहे, छान आहे. ढग दिसत आहेत, पूर्ण ढग दिसत आहेत. आता मी सर्वजण इथं अन्नपूर्णा हॉटेलमध्ये मिसळ पाव नाश्ता करत आहे. तुम्हाला दाखवतो. नाही खाताना आता आम्ही सर्वजण नाश्ता करून गाडीमध्ये बसतो आहे. आता साईबाबाच्या दर्शनासाठी तिकडे निघालेलो आहे. आम्ही ज्येष्ठ शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे साईबाबाच्या मंदिरापाशी. इथून आत जाणार आहे दर्शनासाठी, पण आतमध्ये ब्लॉक करू शकत नाही कारण की मोबाईल आतमध्ये अलाव नाही. आता मी मुख दर्शन करून आता बाहेर आलेलो आहे. आतमध्ये काही ब्लॉक करू शकला नाही कारण की आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा इंटरनेट असल्यामुळे. तर मुख दर्शन करून आता आम्ही शनी शिंगणापूरला निघालेलो आहे. ही माझी बहीण आहे बघा. लांबचा प्रवास असल्यामुळे काही जण गाडीमध्ये आराम करत आहेत, झोपलेले आहेत पूर्ण थकवा आल्यामुळे.
आम्ही एका ठिकाणी गाडी थांबली रस पिण्यासाठी. त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैल चालवून रस काढत होते. त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी अशी दुकान आहेत एका लाईनीने. अशा प्रकारे आता इथे रस आम्हाला भेटतो. हे पारंपरिक पद्धतीने इथे असा रस तयार केला जातो. आता आम्ही सर्वजण इथं रस पिण्यासाठी थांबलेला आहे. तर मला दाखवतो हे बघा, सर्व रस पिण्यासाठी थांबलेले आहेत. इकडे सर्व रस पिते बघा. सर्व हे अंकित आहे, इकडे अजय आहे, इकडे बघा सर्व रस प्यायचं ते. रस असा मस्त आहे ना, गोड आहे, पारंपरिक पद्धत. ठीक आहे बघा, आमची भाची इकडे बघा, ही नुसती भाची. रस पेला हा खूप मस्त आहे. त्याला टेस्ट अशी मस्त आहे ना, ते गावचं असल्यामुळे त्याला पण चव चांगली आहे. आम्ही सर्वजण निघालो रस पिऊन शनिदेवाच्या दर्शनासाठी, शनी शिंगणापुरासाठी. फायनली मी आता शनी शिंगणापूर इथं मंदिरापाशी आलेला. आता इथून आतमध्ये जाणार आहे दर्शन करायला. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे, त्या ठिकाणी मी जात आहे. इथून पुढे आतमध्ये जायचं आहे शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हाला तर मी उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी का नाही, खांबावरती कोरीव काम केलेलं आहे. तर तुम्हाला दाखवलं काम किती चांगल्या प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. अशा प्रकारे इथे इथला परिसर आहे, शांत वातावरण आहे. इथून आत जायचा मार्ग आहे तिकडं श्री महाराजांच्या मंदिराकडे. अशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे पूर्ण दगडामध्ये. या साईडला पण असेच पूर्ण खांब आहेत, भाविक दर्शनासाठी येत आहेत. इथून आतमध्ये जायचं आहे श्री महाराजांचं दर्शन करण्यासाठी. असे इथून जायचं आहे आतमध्ये. तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी शनेश्वर महाराजांची आत जाण्यासाठीची कमान आहे. ते तुम्हाला कमान दाखवतो. ती भव्य अशी दिव्य अशी कमान आहे, वेगळ्या प्रकारची कमान आहे, पण ती मस्त कमान आहे अशी. इथे सर्व भाविक श्री महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी सर्व जमलेले आहेत. भरपूर भाविक येत आहेत. तिथे तुम्हाला शनी महाराजांची मूर्ती दाखवत. ही आहे शनिदेवाची मूर्ती, पूर्ण पाषाणामध्ये आहे. त्या पुढेच हनुमानाची छोटी मूर्ती आहे. इथे सर्व भाविक शनिदेवाला तेलाचा अभिषेक करतात. शनी महाराज की जय, बोल बजरंग बली की जय.
शनी महाराजांच्या समोरच शनी महाराजांची मूर्ती आहे, त्या समोरच उदयसिंह महाराजांची मूर्ती आहे आणि हनुमानाची मूर्ती आहे आणि काही देवांची मूर्ती आहे ते तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे ते ह्या मूर्ती आहेत. या इकडे उदयसिंह महाराजांची इथं मूर्ती आहे. अशा प्रकारे इथं महाराजांची मूर्ती आहे. त्या कडेलाच इथं शनी महाराजांची मूर्ती आणि हनुमानाची पण मूर्ती आहे. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत, सर्व देवी देवतांच्या आहेत. बोल बजरंगबली की जय, शनी महाराज की जय, हर हर महादेव. तुम्हाला आता शनी महाराजांच्या बाजूचा परिसर दाखवतो कसा आहे. तिन्ही व्यवस्था कशी केली ते दाखवतो. अशा प्रकारे इथे शनी महाराजांचे बाजूचा परिसर आहे. नियोजन पद्धतीने सर्व मंदिर बांधलेलं आहे, तयार केलेलं आहे. शनी महाराजांचं दर्शन करू आता. इकडं बाहेर जात आहे आणि तिकडे बाहेर या ठिकाणी गौरी श्री शनीश्वर देवस्थान गौरी हवनकुंड आहे. या ठिकाणी हवनकुंड चालू असतो दररोज. अशा प्रकारे हवनकुंड आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी ध्यान भवन आहे, मेडिटेशन भवन, ते तुम्हाला दाखवतो. या बाजूलाच शनी महात्मा वचन कक्ष आहे, ते तुम्हाला दाखवतो. त्या प्रकारे आतून हे ध्यान भवन आहे. हे त्या ठिकाणी मेडिटेशन करू शकतो असे हे भवन आहे. अशा प्रकारे इथं होम केलेला आहे, केलेला आहे आदिवर्ष. त्याच्या बाजूला तिथं वाचन कक्ष आहे. या ठिकाणी आपण वाचन कक्ष वाचनही करू शकता आपण इथे. अशा प्रकारे तिथे हे बांधलेलं आहे. इथं यज्ञ पण केले जाते. हे मंदिर आहे ना, श्री शनेश्वर महाराज की जय हे मंदिर आहे. त्याच्या आतमध्येच मारुतीची मूर्ती आहे आणि एका महाराजांची मूर्ती तिथं आहे. शनी महाराजांच्या मूर्तीच्या पुढचे हे मंदिर आहे. दाखवतो शनी महाराजांच्या मूर्तीच्या तिथे आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. अशा परिसर कसा आहे ते मला दाखवतो. अशा प्रकारे इथे हा परिसर आहे. सर्व झाडे जास्त, इथं वातावरण शांत आहे. आणि झाडी पण जास्त आहे. त्या ठिकाणी अशी इकडे परिसर आहे. तर हे शनी महाराजांचे मंदिर आहे. अशा ठिकाणी ते लिंबाचे झाड पण आहे. ते असं इथे परिसर आहे. तसं ते शांत वातावरण आहे. शनी महाराजांच्या आतमध्ये जाण्यासाठी जे गेट आहे त्या बाजूलाच एक रथ आहे, तिथून रथ दाखवतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण तिथं आहे, तुम्हाला दाखवतो. हा तुम्हाला दाखवतो. हा रथ आहे बघा, पूर्ण लाकडी रथ आहे. त्या लाकडी रथावरती असा मोठा असा रथ आहे. त्या लाकडी रथावरती पूर्ण असं कोरीव काम केलेलं आहे. त्याला असं चारीबाजूला 4 चाका आहेत, अशी ती लोखंडी चाका पण आहेत. त्या ठिकाणी गेटच्या पुढेच छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांची अशी मूर्ती दाखवलेली आहे. तुम्हाला आता नवग्रह मंदिर दाखवतो. नवग्रह मंदिर कसे आहे ते मला दाखवतो. आम्ही त्या ठिकाणी उभा आहे.
असं उंच असं हे नवग्रह मंदिर आहे. असं पूर्ण असं उंच आहे नवग्रह मंदिर आहे बघा. नवग्रह मंदिराच्या कडेला असा हे परिसर आहे. हे नवग्रह मंदिर आहे. नवग्रह मंदिरामध्ये नवग्रहाचे 9 मंदिर आहेत ते तुम्हाला दाखवले आहेत. तर तुम्हाला आम्ही 12 जण आहे त्यात मी आहे. तर 11 जणांची मला ओळख करून देतो कोण कोण आहे त्यांची नावं सांगतो. हे आहेत बघा अजय कदम, हे आहेत आमचे निलेश सावंत, हे आहेत आमचे भाऊ रोहित कदम, हे आहेत बघा माझे दाजी त्यांचे बंधू, हे आहेत माझी बहीण बघा राजश्री कदम, ह्या इकडे आहे, ह्या इकडे आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. ह्या इकडे आहे माझी धनश्री कदम बहीण आहे. ह्या इकडे आहेत करिश्मा वहिनी आहेत, रोहित दादाची बायको आहे. ह्या इकडे बघा आमचे पाहुणे सागर मोरे, हे आमचे भाव आहेत पालघर. अशा प्रकारे सर्वांची ओळख झालेली आहे. तर माझ्या 2 भाच्याचं नाव लागलेलं बघा कशा छोट्या जुळ्या इथं. ह्या बघा 2 भाच्या आहेत. एकीचं नाव आहे ही समर्था, तिचं नाव आहे सान्वी. 2 भाच्या आहेत. सध्या आता खेळण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यांना आता सगळं खेळायला मस्त आवडतं बाहेर. आता आम्ही सर्वजण हॉटेल हासवार या ठिकाणी आलेलो आहे. आता सर्व आम्ही जेवण करत आहे. सकाळपासून जेवण नव्हते करत, आता जेवण करत आहे. हे पूर्ण 2 टेबलवरती बसलेलं आहे. सर्वजण जेवण करत आहेत आता. आम्ही जेवण करून आता निघालेलो आहे घरी. शनी शिंगणापूर आणि साईबाबा शिर्डी यांचे दर्शन करून आता घरी निघालेले आहे. परतीचा प्रवास चालू आहे. आता सध्या आता इथं ट्रॉफिक मध्ये अडकलेला आहे. मेन रोड वरती ट्रॉफिक झालेलं आहे. तुम्हाला ट्रॉफिक दाखवतो आता. अशा प्रकारे ट्रॉफिक झालेलं आहे. सर्व बाजूनी ट्रॉफिक झालेलं आहे. आम्ही ट्रॉफिक मध्ये अडकलेला आहे आता.
मी आता रूममध्ये पोहोचलेलो आहे. अशा प्रक्रिया ब्लॉगचा मी एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.